बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतील नेरूळमध्ये 4 महिने झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी अनावरण केलं। यानंतर त्यांच्यावर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला। शिवरायांसाठी पहिला गुन्हा दाखल झाला, याचा अभिमान असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं। दरम्यान अमित ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पुन्हा हा पुतळा झाकून ठेवला, त्यामुळे पुन्हा पुतळ्यावरचा कपडा हटवणार असल्याचं अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं। झाकून ठेवलेला पुतळा तुम्ही अनावरण केला म्हणून तुमचा गुन्हा दाखल केला। याच्या आधी देखील अशी अनेक मंदिर आणि मला वाटतं मंदिर असतील किंवा काही असेल, मला वाटतं कबूतरखान्यावर पण हायकोर्टाचं होतं न्यायालयीन प्रक्रिया असताना पण ते काढलं, मात्र गुन्हा दाखल केला नाही। तुम्हाला वाटतं कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर केस झाली तर मला आवडतं। जी कलमा लावली आहे त्यानुसार आता कदाचित तुम्हाला कोर्टामध्ये पण जावं लागेल, न्यायाधीशांसमोर उभं राहावं लागेल। जाईन। काही वर्षांपूर्वी मी राजसाहेबांच्या घरात वाढलो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत काय असतात। राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती काय काय हसले फक्त। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याचा अभिमान असल्याचं त्यांच्या आई शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय। अमित ठाकरेंनी थेट सांगितलेलं आहे की जर महाराजांवरची केस असेल तर 1000 केसेस मी अंगावर घालतो। आम्ही पण घ्यायला तयार आहोत। मला अभिमान वाटतो एकदम। मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो। जर महाराजांवरची केस असेल तर 1000 केसेस मी अंगावर घालतो। आम्ही पण घ्यायला तयार आहोत। मला अभिमान वाटतो एकदम। मी बोलली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो। अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांचे बंधू आदित्य ठाकरेंनी काय ट्विट केलं ते आपण पाहूया। आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही। 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडानं झाकून ठेवला। काल अमितनं महाराजांचा अपमान सहन न झाल्यानं त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं। महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग सरकारची, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। पुण्यातील हवेली तहसील कार्यालयात